पुण्यामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट एकत्र येऊन निवडणूक लढवत आहेत आणि त्यामुळे जर हे एकत्र येत असतील तर मी पक्षाचा राजीनामा देईल असे शरद पवार गटाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी म्हटले होते आणि त्यांनी शब्द पाळला. आपल्या पदाचा त्यांनी राजीनामा दिला आणि त्यांनी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला. पण वरवर दिसते एवढे इथले राजकारण संपलेले नाही. आणखी पुढे बरेच काही आहे. कसं बरंच काही आहे हे आपण लक्षात घेऊ. पुढच्या काळामध्ये म्हणजे आता ही सुरुवात झालेली आहे. शरद पवार आणि अजित पवार हे दोन्ही गट एकत्र येऊन निवडणूक लढवत आहेत किंवा इतर काही गोष्टी असतील त्या पुढच्या काळामध्ये या दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील. ज्या त्या मूळ होत्या त्याच राष्ट्रवादीमध्ये विलीन होतील. पुढच्या काळामध्ये नेमके काय घडेल याचा हा ट्रेलर आहे. आता अदानी हे गेल्या रविवारी बारामतीमध्ये होते. सुप्रिया सुळे केंद्रामध्ये मंत्री होणार याच्यामध्ये आता काही शंका नाही. खरं म्हणजे बऱ्याच दिवसापासून हे चालले होते. 2017मध्ये मोदीसोबत राष्ट्रवादी जाईल अशी शक्यता होती. 2019च्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यामध्ये आणि केंद्रातसुद्धा भाजपसोबत शरद पवार जातील अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र प्रत्येक वेळी शरद पवारांनी थोडा वेळ लावला, थोडा अंदाज घेतला आणि साधारणपणे लोकांनाही आवडेल का याबाबतची चाचपणी केली. आता लक्षात आले की हीच योग्य वेळ आहे सुप्रिया सुळे केंद्रामध्ये मंत्री होण्याची. याच्यामध्ये काही शंका नाही. अजित पवारांची राष्ट्रवादी भाजपसोबत गेली पण तरीही केंद्रामध्ये अजित पवारांना मंत्रिपद मिळाले नाही. अजित पवारांच्या पक्षाला मंत्रिपद दिले गेले नाही. खरं म्हणजे प्रफुल्ल पटेल यांची इच्छा होती की आपल्याला मंत्री करावे पण ते केले गेले नाही. अजित पवारांसोबत एकच खासदार आहे हा मुद्दा नाही, कारण रामदास आठवले पक्षाचा एकही खासदार नाही. तरी रामदास आठवले केंद्रामध्ये मंत्री आहेत. जीतनराम मांझी यांचा हिंदुस्थान आवामी मोर्चा हा पक्ष, त्यांचा एकच खासदार आहे ते स्वतःच, आणि तरी ते केंद्रात मंत्री झालेत. प्रफुल्ल पटेलांना मंत्री करता आले असतं पण ते मंत्रिपद राखून ठेवलेले आहे ते सुप्रिया सुळे यांच्यासाठी. सुप्रिया सुळेंचा पक्ष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार हे आता अधिकृतपणे भाजपसोबत जाणार असे चिन्ह दिसत आहेत. ज्या वेळेची सगळेजण वाट पाहत होते ते आता घडणार आहे. म्हणजे आता यामध्ये काही शंका राहिलेली नाही. फक्त वेळेची जरा चाचपणी सुरू होती, अंदाज घेणं सुरू होते आणि आता या निर्णयापर्यंत ही मंडळी येऊन पोचलेली आहेत. यामध्ये काही शंका नाही. अजित पवार आणि शरद पवार हे दोन्ही पक्ष आता एकत्रितपणे जवळपास आल्यात जमा आहेत. त्यामुळे शरद पवारांचा पक्ष हा भाजपसोबत चालला याच्यामध्ये काही शंका नाही. आणि गंमत बघा, म्हणजे एकीकडे सगळं बोललं जात असताना 28 डिसेंबरला विद्या प्रतिष्ठान नावाची संस्था आहे. या संस्थेच्या बारामतीमध्ये शरदचंद्र पवार सेंटर ऑफ एक्सिलन्स आर्टिफिशियल इंटेलिजन्स या नूतन वास्तूचे उद्घाटन गौतम अडानी यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून गौतम अडानी यांची उपस्थिती होती आणि त्यांच्या शुभ हस्ते या आर्टिफिशियल इंटेलिजन्स सेंटरचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष होते शरद पवार आणि कार्यक्रमाला उपस्थितांमध्ये अजित पवार, सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार. आणि विशेष म्हणजे या कार्यक्रमांचे निमंत्रक होते योगेंद्र पवार. भन्नाटच कार्यक्रम झाला. म्हणजे योगेंद्र पवार निमंत्रण देणार, कार्यक्रमाला उपस्थिती असणार शरद पवारांची, अजित पवार, सुनेत्रा पवार, सुप्रिया सुळे. आणि या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ज्यांच्या हस्ते हे सगळे झाले ते होते गौतम अडानी. ज्या पद्धतीने आता ही सगळी तयारी झालेली आहे त्यामुळे काय होणार हे जवळपास आता स्पष्ट झालेले आहे. त्याच्यामुळं फार वेगळी चिंता करण्याची किंवा वेगळा विचार करण्यास काही कारण राहिलेले नाही. शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष एकत्र येतात हे आता कार्यकर्त्यांच्याही लक्षात आलेले आहे.
प्रशांत जगतापांना असे वाटले की याच्यामुळे पुरोगामी विचारांची पायमल्ली होत आहे किंवा पुरोगामी विचार मागे जात आहे आणि ते त्यांना वाटणं स्वाभाविक होते. प्रशांत जगतापांनी म्हणजे जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन झाला त्या 10 जून 1999 पासून आजपर्यंत पक्षासाठी जीवाचे रान केले. हा पक्ष वाढवला, सांभाळला, अडचणीच्या काळात सुद्धा हा पक्ष उभा राहील असे बघितले. एक भूमिका घेतली. एक भूमिका घेऊन जे लोक उभे राहिले त्यापैकी प्रशांत जगताप एक होते आणि प्रशांत जगताप त्यामुळे नाराज झाले आणि त्यांनी राजीनामा दिला. जगताप नाराज झाल्यानंतर सुप्रिया सुळेंना विचारले की प्रशांत जगताप नाराज झालेले आहेत, तर त्याचं उत्तर त्यांनी इतकं हास्यास्पद दिलं. त्या म्हणाल्या, जगतापांनी हे बाहेर कशाला व्यक्त केले? घरात वगैरे नाराज शक्य आहे, नाराज नसतं व्हायचं. वी आर प्रोफेशनल. सुप्रिया सुळेंनी हे जाहीरपणे मान्य केले की आपण व्यावसायिक आहोत आणि व्यवसाय म्हणून या सगळ्या गोष्टीकडे बघितले पाहिजे. प्रशांत जगताप नाराज व्हायचं कारण नाही. दोन्ही राष्ट्रवादीची आणि ही काका पुतण्यांची खिचडी बऱ्याच दिवसापासून शिजत होती. शरद पवार इंडिया आघाडीपासून तिरकी चाल चालत होते. ऑपरेशन सिंदूरनंतर जेव्हा जगभरामध्ये शिष्टमंडळ पाठवण्यात आले त्यामध्ये शशी थरूर होते आणि सुप्रिया सुळेसुद्धा होत्या. तेव्हाही लोकांना असं वाटलं की जरा जवळीक वाढलेली आहे. पण ठीक आहे, तेव्हा मुद्दा वेगळा होता. राष्ट्रवादाचा मुद्दा होता, राष्ट्रहिताचा मुद्दा होता असं आपण क्षणभर समजून घेऊ. पण आता साधारणपणे हे आता कधी ना कधीतरी होणार याच्यामध्ये काही शंका नव्हतीच. आणि मुळामध्ये नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांचे प्रेम सख्य लपून राहिलेले नाही. त्यामुळे त्यांनी एकत्र यायला हरकत काहीच नाही. तो त्यांचा प्रश्न आहे. शेवटी असं आहे की शरद पवारांच्या समोर सध्या एकच मुद्दा दिसतो आहे आणि तो म्हणजे आपल्या मुलीचे काय होणार. आणि शेवटी आपल्या पश्चात आपल्या मुलीचं कल्याण करणं हे प्रत्येक पित्याला आवश्यक वाटतेच. त्यामुळे शरद पवारसुद्धा एक सर्वसामान्य बाप आहेत, सर्वसामान्य पिता आहेत आणि सर्वसामान्य वडील म्हणून आपल्या मुलीचं कल्याण करायचं असेल तर आपल्या मुलीचं कल्याण कशामध्ये आहे, तर आपली मुलगी काही संघटना वाढवू शकणार नाही. आपली मुलगी काही वैचारिक पद्धतीने मोठे आंदोलन उभे करू शकणार नाही. हे जे आव्हान आहे हे आव्हान परतवून लावण्यासाठी आपली मुलगी उभी राहू शकणार नाही. त्यापेक्षा सगळ्यात सोपं काय, तिला केंद्रामध्ये मंत्री करा. तसंही तिला लोकसभेमध्ये भाषण करायला आवडते. इंग्रजी चांगले आहे, हिंदी चांगलं आहे, मराठीसुद्धा ठीकठाक बोलू शकते. त्यामुळे मंत्री म्हणून काम करू शकेल. कारण आतापर्यंत सुप्रिया सुळेंना तशा अर्थाने कधीच मंत्रिपद मिळालेलं नाही. आणि जेव्हा शरद पवार सत्तेमध्ये होते तेव्हासुद्धा सुप्रिया सुळे मंत्री होऊ शकल्या नाहीत. त्यामुळे सुप्रिया सुळे आता केंद्रात मंत्री होतील आणि केंद्रीय मंत्री झाले की त्यांचा पुढचा प्रवास सोपा होईल असे शरद पवारांना वाटणे अगदी स्वाभाविक आहे. याच्यामध्ये फार काही गैर आहे असे म्हणण्याचे कारण नाही. एक काळ असा होता की नितीश कुमार हे विरोधकांना नरेंद्र मोदींना पर्याय ठरू शकतील अशा प्रकारची भूमिका लोक मांडत होते. नितीश कुमारांनी नंतर काय केलं हे आपल्याला माहीत आहे. 2017मध्ये सगळ्यात पहिल्यांदा ही चर्चा सुरू झाली होती, परंतु तेव्हा हे शक्य नव्हते. 2019मध्ये खरं म्हणजे जेव्हा निकाल लागला तेव्हा महाविकास आघाडीऐवजी भाजपसोबतच जावे असं खरं म्हणजे मूळ प्रस्ताव शरद पवार यांच्यासमोर होता. आणि अजित पवारांनी त्यामुळेच जे काही पहाटे शपथ वगैरे घेतली ती त्यातूनच घेतली, कारण ती चर्चा अगदी अधिकृतपणे झालेली होती. पण जेव्हा जाणं शक्य नव्हतं, कारण तेव्हा नुकताच पाऊस पडला होता. पावसात नुकतेच शरद पवार भिजलेले होते. वातावरण फार वेगळे होते आणि महाराष्ट्राने हे मान्य केले नसते. म्हणून थोडं थांबले आणि महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं. महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं त्याच्यानंतर महाविकास आघाडी सरकार कोसळले. त्यातही गंमत म्हणजे गौतम अदानी. बघा, म्हणजे गौतम अदानी प्रत्येक वेळी अशा काळात कसे असतात, हा एक महाराष्ट्रातील राजकीय मंडळींना पडलेला कायमचा प्रश्न आहे. गौतम अदानी बारामतीमध्ये आले
शरद पवारांना भेटले. गौतम अदानी एकटेच नव्हे, अदानी कुटुंब आलं. पवार कुटुंब सगळे एकमेकांना भेटले आणि फोटो सेशनही झाले. रोहित पवारांनी अडाणी यांना गाडीत बसून ड्रायव्हिंग सीटवर स्वतः बसून गाडी चालवली. अडाणी काकांना पूर्ण तो परिसर दाखवला. गौतम अदानी शरद पवारांना भेटून गेले आणि 2 दिवसातच महाविकास आघाडीचे सरकार पडले. ही गंमत आहे. आणि गंमत अशी की महाविकास आघाडी सरकारमध्ये शरद पवारांच्या पक्षाकडे गृहमंत्रीपद होते आणि तरीसुद्धा हे सगळे लोक कसे कुठून निघाले आणि गुवाहाटीला गेले हे कुणाला कळलंच नाही. ही पण त्यातली गंमत आहे. आणि त्याच्यानंतरच मग एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. त्याच एकनाथ शिंदेंचा सत्कार पवारांनी दिल्लीमध्ये केला. त्यावेळी एकनाथ शिंदे यांची शरद पवारांनी तोंड भरून स्तुती केली हे वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही. असेही सांगण्यात येते की तेव्हा त्यांची एकच अट होती की ठीक आहे, सरकार स्थापन होऊ द्या, महाविकास आघाडी सरकार पडू द्या, पण एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले पाहिजे. देवेंद्र फडणवीस स्वतः होता कामा नये, कारण तो व्यक्तिगत मुद्दा होता. पण महाविकास आघाडी सरकार पडायला काही हरकत नसावी. त्यामुळे शरद पवारांचा सरकार पाडण्यात रोल होता काय हे मात्र सुजाण राजकीयांनी ओळखले. मग त्याच्यानंतर चर्चा सुरू झाली की आता करायचं काय. आणि तेव्हा पवारांनी अचानकपणे भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. तेव्हा शरद पवारांना धक्का बसल्याचे महाराष्ट्राला वाटले. आणि मग ज्या प्रकारे लोकसभा निवडणुकीमध्ये शरद पवार पायाला भिंगरू बांधून रणांगणात सेनापती म्हणून उतरले, त्यांच्यासोबत संपूर्ण महाराष्ट्राची जनता उतरली. लोकसभेची निवडणूक जणू युद्धभूमी झाली होती आणि ऐतिहासिक निकाल महाविकास आघाडीच्या बाजूने लागला. लोकसभा निवडणुकीमध्ये झंझावाती यश त्यांनी मिळवलं. गौतम अदानी 28 डिसेंबरला बारामतीमध्ये आले तर ते फक्त काय कार्यक्रमापुरते आले नाहीत. बाकीच्या गप्पा झाल्या आणि त्यामध्ये सर्व काही शिजले. नरेंद्र मोदी शरद पवारांना एनडीएत घेण्यासाठी इच्छुक आहेत. सुप्रिया सुळेंनाही केंद्रात मंत्रिपद फायनल आहे. पण अशी साधी डील झाली तर मग ते शरद पवार कसले. शरद पवार हे नेहमीच पॉवर डील करत असतात. लोकसभेत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एकूण 8 खासदार आहेत. त्या खासदारांच्या बदल्यात शरद पवार आपली राष्ट्रपती होण्याची इच्छा पूर्ण करण्याच्या तयारीत आहेत आणि ते अदानीच्या माध्यमातून पूर्णत्वास जाणार आहे. त्या संदर्भात सर्व चक्रे फिरत आहेत. अडाणीशिवाय आज मोदींचा पत्ताही हलत नाही असे सांगितले तरी वावगे ठरणार नाही. आणि याच अडाणीच्या सुरुवातीच्या पडत्या काळात शरद पवारांनी UPA सरकारमध्ये मंत्री असताना भरपूर मदत केली आहे. एवढेच काय तर मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना अडाणीची मोदीसोबत भेट घालून देण्याचे कामही शरद पवारांनीच केले. तेच अडाणी आज देशातील सर्वात धनाढ्य आहेत. मोदी सरकार त्यांच्यासाठी पायघड्या घालते असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. शरद पवारांच्या वाढदिवसाला अडाणी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या दिल्लीच्या बंगल्यावर गेले. त्याचवेळी राहुल गांधीही शुभेच्छा देण्यासाठी आले होते. वाढदिवसाच्या निमित्ताने अडाणी आणि राहुल गांधींची गुप्त मीटिंग घडवून आणण्याचे नियोजन शरद पवारांनी केले होते असेही सांगण्यात येते. मात्र त्यावेळी अडाणी आणि राहुल गांधी समोरासमोरही आले. मात्र राहुल गांधींनी अडाणीसोबत साधे बोलणेसुद्धा टाळले, त्यांच्याकडे बघणेसुद्धा टाळले आणि ते नियोजन फिसकटल्याचीही राजकीय वर्तुळात चर्चा आहे. असो, आता शरद पवार मोदीसोबत अडाणींच्या मध्यस्थीने राष्ट्रपतीपदाची डील घडवून आणत आहेत आणि अडाणींचा शब्द मोदी कधीही पडू देणार नाहीत. त्यासोबतच पवारांचे मोदीसोबत असलेले घनिष्ठ संबंध हे लपून राहिलेले नाही. शरद पवारांचे वय पाहता आता त्यांना आपल्या राजकीय कारकिर्दीची शेवटची इनिंग खेळायची आहे. त्यांच्या पक्षाची अवस्थाही फार काही चांगली नाही आणि भविष्यातही काही करिश्मा होईल असे वाटत नाही. त्यामुळे पॉवर गेम करण्याची शरद पवारांना संधी चालून आलेली आहे. भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा कार्यकाळ 25 जुलै 2027 रोजी संपणार आहे. त्यांनी 25 जुलै 2022 रोजी
भारताच्या 15व्या राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली होती. शरद पवारांना राष्ट्रपती पदापर्यंत पोहोचवण्यासाठी अडाणी, मोदी आणि शरद पवार यांच्यामधला दुवा म्हणून काम करीत आहेत. शरद पवारांना यापूर्वी पंतप्रधान पदाची हुलकावणी बसली आहे. होता होता राहिलेले पंतप्रधान अशी त्यांची ओळख झाली आहे. त्यामुळे आता मात्र नियोजनबद्धरित्या शरद पवार फासे टाकत आहेत, प्लॅन आखत आहेत. अडाणींनाही शरद पवारांच्या उपकारांची परतफेड करायची आहे. आता ती वेळ जवळ आली आहे. खरोखरच आता शरद पवारांची अतृप्त इच्छा पूर्ण होईल की नेहमीप्रमाणे याही वेळेस त्यांना हुलकावणी मिळेल हे काळच ठरवेल. असो, शरद पवारांना राष्ट्रपतीपद मिळत असेल तर त्यांना तमाम महाराष्ट्राच्या जनतेच्या शुभेच्छा.